लाभणी यादवांच्या घरा स्वप्न पडावं अशी स्वप्ना, लाभणी यादवांच्या घरा स्वप्न पडावं अशी स्वप्ना, जिंकलं साऱ्यांच्या मना भाव प्रत्येकाशी आपला. पंखीचा हुलींचे सोबतीने चालणे, हो मोर पंखीचा हुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे. जीवनात नेतृत्व, संघटन कौशल्य, संवेदनशीलता आणि चिकाटी या चारही गोष्टी एकत्र आल्या की निर्माण होतं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. हो मोर पंखीचा हुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे. अभ्यासात हुशार, खेळाची आवड होती. स्वप्न आमच्या टीम मध्ये आली की आम्हाला मजा वाटायची. की पण माझे आजोबा माझे आई पप्पा यांचे जे संस्कार आहेत ते त्याच्यातूनच आम्ही सगळं घेतलेलं. त्यांनी आतापर्यंत जे समाजाला देण्याचं काम केलं आहे देण्याचंच काम केलं. त्यांनी स्वतः कधी त्यामध्ये स्वार्थ बघितला नाही. वाशी फेरीच्या माध्यमातून कोण या वेड्या मनाला आस लावी भावडी, किती जगावं यापेक्षा मिळालेलं आयुष्य कसं जगावं हे ज्याला कळलं त्यांना आयुष्य गमावलं. कोण आहे ज्यामुळे उंबऱ्याला लाभडी, त्याची निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. खूप छान पद्धतीने ते नियोजन करत असतात. म्हणजे मॅडमचं जरी नेतृत्व असेल तरी नेतृत्वाने सांगितलेलं खालच्या मंडळींनी त्याची अंमलबजावणी करणं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून त्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि नेतृत्वासाठी जोरदार टाळ्या होतील. सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे. एका बाजूला काम करत असताना कुटुंब आणि कुटुंबाबरोबरची सगळी माणसं जोडून ठेवणं एवढं सोपं नसतं आणि ते तुम्ही केलं. ती स्वप्ना लहानपणी शांत आणि खरं सत्य आहे, अतिशय शांत स्वभावाची ती. तिने जो अभ्यासात प्रगती केली ते आतापर्यंत नॉन स्टॉप एकदम. ओवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते, ओवतीचे सूर हळवे. म्हणजे काय असते हे अत्यंत उदाहरण म्हणजे मम्मी आहे. जेव्हा पुढचे जेवढे जन्म असतील ते मला तीच आई म्हणून पाहिजे एवढंच माझा स्वप्न होती थबकलेली पावले, पण तुझ्या भेटीत आता गवसले सुखाचे. सगळ्या वाटचालीमध्ये तिचा मला पाठीमागा जर आधार नसता तर मी इथपर्यंत टप्पा कधीच गाठवू शकलो नसतो. मी फक्त आज 50व्या वाढदिवसाने मी तेवढं सांगेन की आमच्या कुटुंबाचा आधारवड आहे. या आधारवडासाठी ईश्वराने खूप खूप पाठीमाग आशीर्वाद द्यावे. की आपण एक स्वप्न होतं ते प्रत्यक्षात आणलं आणि खऱ्या अर्थाने इथल्या लोकांना रोजगार देण्यासाठी एक सक्षम साधन निर्माण केले. या सगळ्या टीमने स्वीकारले ते स्वप्नात निदर्शित करते. त्यावेळी तुम्ही शाबासकी देता त्यावेळी ती शाबासकीच माझी प्रेरणा आहे. ज्या पद्धतीने चिपळूण नागरीवर लोकांनी प्रेम केलं, वाशीची देवीवर प्रेम केलं ते खरोखर वाखाणण्यासारखंच आहे आणि हाच प्रेमाचा हातभार आपल्याला नक्कीच पुढे.
छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे।